शेतजमिनीशी निगडीत प्रकरणे मार्गी लावण्याकरिता लोक अदालतीचे आयोजन करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरिता माहे जुलै अखेर जिल्हानिहाय लोक अदालतीचे आयोजन करावे. त्याचबरोबर नागरिकांना शेतजमिनीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याकरिता याबाबत इतर राज्याच्या प्रणालीचा अभ्यास करावा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नवीन प्रशासकीय इमारत येथे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉक्टर सुहास दिवसे, उपसंचालक कमलाकर हटेकर, राजेंद्र गोळे, सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते. श्री बावनकुळे म्हणाले, राज्यातील समुद्र व खाडी किनारपट्टीवरील महसुली सीमा व उच्चतम भरती रेषेपर्यंतच्या जमिनीचे सर्वेक्षण व मोजणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभाग, महसूल प्रशासन, मेरीटाईम बोर्ड, वन विभाग, कांदळवन संरक्षण विभाग आदींच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करावे. मोजणी प्रक्रियेमध्ये सुटसुटीतपणा आणून नागरिकांना सुलभ सेवा देण्याकरिता प्रयत्न करावे. स्वामित्व योजनेअंतर्गत येणारी प्रकरणे बारकाईने हाताळून मार्गी लावावेत. योजनेअंतर्गत येणाऱ्या मालमत्ता पत्रकांवर बँकेने कर्ज देण्याकरिता पुढे यावे. नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही करावी. विभागाच्या आकृतीबंध मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करावे. विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. मंत्रालयीन स्तरावरील प्रकरणांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याकरिता एका समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विभागनिहाय प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करावे. राज्य शासन गतिमान पद्धतीने कामे करीत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजात गतिमानता आणण्यासोबतच पारदर्शक पद्धतीने काम करावे असेही श्री बावनकुळे म्हणाले. तर डॉक्टर दिवसे म्हणाले, गावठाण जमावबंदी प्रकल्प स्वामित्व योजनेअंतर्गत 30,422 गावे समाविष्ट असून त्यापैकी 18,283 गावांचे मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहे. माहे जून 2025 ते माहे मे 2026 पर्यंत प्रति महिना सुमारे 1,000 याप्रमाणे स्वामित्व योजना पूर्ण करण्याबाबत लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 30 भूप्रमाण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले असून येत्या काळात दुसऱ्या टप्प्यात 35 भूप्रमाण केंद्राचे लोकार्पण करण्याचा मानस आहे. यावेळी डॉक्टर दिवसे यांनी माहिती तंत्रज्ञान कक्षाद्वारे करण्यात येणारे संगणकीकरण उपक्रम, नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार प्रकरणे, स्वामित्व योजना, नक्षा प्रकल्प, भूप्रमाण केंद्र, प्रगती अहवाल, प्रलंबित अपील प्रकरणे, EQचे कोर्ट 2 प्रकल्प, रिक्त पदे, PG संकेतस्थळावरील प्रकरणे व निकाली काढण्याच्या दृष्टीने करण्यात येणारे प्रयत्न आदींबाबत माहिती दिली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.